अगोदरच सांगितलं होतं की जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी आणि त्यांनी राजकारणात यावं गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी म्हणून. आता जरांगे पाटील म्हणतायत की मी 288 जागा लढवू शकतो, सगळे सोयऱ्यांचा जी.आर नाही निघाला तर. मी असं म्हणेन की सगळे सोयऱ्यांचा जी.आर निघो न निघो, रयतेतला जो मराठा आहे, गरीब मराठा जो आहे की ज्याला निजामी मराठा, श्रीमंत मराठा न्याय देत नाही, या रयतेतल्या मराठ्याला चेहरा आणि त्याची ओळख ही करून देण्यासाठी जरांगे पाटील यांनी 288च्या 288 जागा लढाव्यात आणि हा चेहरा एकदा लोकांसमोर आणावा, जेणेकरून या गरीब मराठ्याचे प्रश्नसुद्धा देशाच्या वेशीवरती टांगल्या जातील अशी परिस्थिती आहे. नाहीतर आता श्रीमंत मराठा हा पूर्णपणे गरीब मराठ्याला दाबून टाकतोय अशी परिस्थिती आहे. श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याशी सोयरिकी सुद्धा करायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मध्यंतरी आपण बघत असाल की यात लातूर, उस्मानाबादमधनं हे जे श्रीमंत मराठे होते, आपल्याला उत्तर प्रदेशासारखे सिंग म्हणून म्हणायला सुरुवात झाली होती. टिंगलटवाली झाल्यानंतर ते सिंग सुटलं, पण रस्सी जल गई पण बळ गेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आजही श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याशी सोयीकी जुळवायलाच तयार नाही अशी परिस्थिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.